अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात वंदे मातरम रचनेच्या 150व्या वर्षानिमित्त आणि विद्यार्थी दिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हजारो विद्यार्थ्यांनी एकाच तालात वंदे मातरमचा गजर करत देशभक्तीचा अविस्मरणीय सोहळा साकारला। अकोला जिल्ह्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात देशभक्तीचा सागर उसळला होता। थोर कवी आणि स्वातंत्र्य सेनानी बंकिमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तसेच विद्यार्थी दिवसाच्या औचित्याने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख होते। त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारताच्या तरुणाईकडे जगाचं लक्ष लागलं आहे। आता आत्मनिर्भर सर्वार्थाने संपन्न राष्ट्र उभं करण्यासाठी प्रत्येक युवकाने प्रामाणिकपणे योगदान द्यायला हवं। राष्ट्र हाच धर्म मानून निष्पक्ष आणि निडर समाज उभारूया असं आवाहन त्यांनी केलं। या भावनाप्रधान सोहळ्यात अधिष्ठाता डॉक्टर देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुरेंद्र काडबांडे, कुलसचिव डॉक्टर सतीश ठाकरे तसेच विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक आणि 500हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते। सभागृहात एकसुरात वंदे मातरमच्या गजराने वातावरण भारावले। कार्यक्रमादरम्यान निबंध, रील मेकिंग, लोगो डिझाईन आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यातील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बडवे यांनी केले। अखेर वंदे मातरमचा स्वर आणि तरुणाईचा जोश याने अकोल्याच्या कृषी विद्यापीठात आज एक नवीन प्रेरणा निर्माण केली।